आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्व श्रोत्यांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी आपल्याला समजावून सांगितलेली ज्ञानेश्वरीतील योगचिंतना आपण ऐकतो आहोत. आज 13व्या अध्यायाला आपण सुरुवात करतो आहोत, ज्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. माऊली, या सर्व चिंतनांच्या जोडीनेच विठू नामाचा गजर आपल्या मुखामध्ये सदैव असू द्यावा, कारण वारी आता तिच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचते आहे. त्या विठुरायाचं गाव आता जवळ येतंय आणि त्यामुळे सगळ्या वातावरणामध्ये उत्साह आणि आनंद भरून राहिलेला आहे. ऐकूया आपल्यासुद्धा वारीचा आजचा पुढचा अध्याय आणि आज काय आपल्या पदरात पडतंय हे जाणून घेऊया. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. माऊली, गीता हे जीवनोपयोगी शास्त्र आहे. गीतेमध्ये स्वधर्माचरण सांगितलंय. या अध्यायाला प्रकृती पुरुष योग असंही म्हणतात. संत विनोबा याला आत्मानात्मा विवेक असं म्हणतात. पुरुष आणि प्रकृती कसे भिन्न आहेत हे यात सांगितलंय. देह म्हणजे क्षेत्र आणि या देहाला जाणणारा तो क्षेत्रज्ञ, आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे वेगळे आहेत हे जाणणं म्हणजे ज्ञान. या देहासंबंधी माऊली बरीच मतभिन्नता आहे. काही जीववादी तर काही पुरुषवादी आहेत, काही स्वभाववादी तर काही संकल्पवादी आहेत. देह हा 36 तत्वांचा झालेला आहे. यातूनच पाप पुण्य निर्माण होतं. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे ज्ञान होय. पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 10 विषय, सुख, दुःख, द्वेष, इच्छा अशी ही 36 तत्व आहेत. तसंच ज्ञान पुरुषाची 18 लक्षणं सांगितलेली आहेत. अज्ञानी पुरुषाची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. पण 12व्या अध्यायात भगवंताने तर सांगितलं की तू जसा आहेस तसा मी तुझा स्वीकार करत आहे. या भगवंताच्या भक्तीचं साधन म्हणजे देह आणि परमात्मा प्राप्ती हे साध्य आहे. शरीर, मन, बुद्धी जीवात्म्याच्या प्रभावाखाली आहे. बघा, आपण अनेकदा असा अनुभव घेतो की कधी कधी एखाद्या गोष्टीसाठी आपल्या मनाची तयारी असते पण बुद्धी मानत नाही, तर कधी मनाची बुद्धीची दोन्हीची तयारी असते पण तेव्हा शरीर साथ देत नाही. असं होतं ना अनेकदा. माऊली, हा देह म्हणजे ना शेत आहे. इथे भक्तीचे मळे फुलवण्याऐवजी पाप पुण्याचं पीक येतं. या क्षेत्राला जाणणारा जो आहे तो मी आहे. याचं ज्ञान ज्याला होतं तो ज्ञानी. या क्षेत्राबद्दल जसं मी आधीही म्हटलं बरेच मतभेद आहेत. 9 दर्शनांनी यावर खूप विचार केला. 6 दर्शने देव मानणारी तर 3 दर्शने नास्तिकवादी आहेत. सांख्य, योग, वैशेषिक, उत्तरमीमांसा
पूर्वमीमांसा आस्तिकवादी आहेत, तर कपिल मुनी, पतंजली, कणाद, जैमिनी, व्यास हे त्याचे प्रवर्तक आहेत. आणि नास्तिकवाद कोणाकडे आहे तर तो चार्वाक, जैन आणि बौद्ध हे नास्तिकवादी आहेत. या सर्व विद्वानांमध्ये अनेक तर्कवितर्क आहेत. खुद्द ब्रह्मदेवाने सुद्धा यात निर्णय करण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जीववादी म्हणतात हे क्षेत्र पूर्णपणे जीवाच्या मालकीचं आहे. प्रकृतीवादी म्हणतात या देहाचा उपभोग आम्ही घेतो, तर संकल्पवादी वेगळेच सांगतात. चार्वाकवादी तर पूर्णपणे नास्तिक आणि चंगळवादी आहेत. खा प्या मजा करा, यावत जीवम सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. एकंदरीत अर्जुना, आंधळ्यांनी हत्तीच्या आकाराचं वर्णन करावं ना तसा प्रकार. म्हणजे पायाला हात लावणारा त्याला खांबासारखा म्हणतो, तर शेपटीला हात लावणारा म्हणतो की ही दोरी आहे. पण यांना संपूर्ण हत्तीचं रूप समजलेलं नाही. तेव्हा अर्जुना, या 36 तत्वांचं क्षेत्र म्हणजे देह मी तुला सांगतो असं देव म्हणताय. तर कसा आहे हा देह? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत आहेत. यातून हे शरीर आकाराला येतं. मग मन, बुद्धी, अहंकार त्यात प्रवेश करतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आहेत. शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध हे 5 विषय आहेत. सत्व, रज, तम या गुणांचा प्रभाव असतो त्यावर. त्यातून सुख आणि दुःख निर्माण होतं. जीवाला एखादी गोष्ट प्राप्त झाली की इतर गोष्टींची गरज पडत नाही, याला सुख म्हणतात. पण इच्छापूर्ती झाल्या नाहीत की मग वाटायला येतं, ते म्हणजे दुःख. अर्थात मनाच्या चंचलतेमुळे हे सुख-दुःख निर्माण होतं. या सर्वांमध्ये महत्वाची असते ती म्हणजे चेतना. पुढे प्रत्येकाच्या गुणकर्मानुसार भूचर, खेचर, जलचर योनी प्राप्त होतात. असं हे क्षेत्राचं रूप आहे, स्वरूप आहे, म्हणजे देहाचं. हे क्षेत्राचं स्वरूप सांगितल्यावर भगवंताने अर्जुनाला ज्ञानाचं स्वरूप सांगितलेलं आहे. ज्ञानाने अज्ञानाचा अंधकार दूर होतो. ज्ञानामुळे मोह, भ्रम दूर होतो. परब्रह्माचं ज्ञान होतं. असं ज्ञान दिसत नाही, पण प्रभाव त्याचा जाणवतो. संत नामदेव म्हणतात ना, भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. कोंब ओला दिसला की जमीन ओली आहे हे समजतं आपल्याला. तसं हृदयामध्ये ज्ञान असलं की खुणा त्याच्या देहावर दिसतात. ज्ञानी पुरुषाच्या बाह्य क्रिया सांगितलेल्या आहेत. अमानित्व हा गुण त्याच्या ठिकाणी दिसतो. त्याला प्रसिद्धी आवडत नाही, तो कमालीचा नम्र असतो. अदंभित्व हे दुसरं लक्षण सांगितलंय. ज्ञानी पुरुष कधीही दंभ करत नाही. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला कळू देत नाही, कारण हृदय त्याचं सर्वशक्तिमान असतं, ते दयाळू असतं. अहिंसा हे आणखी एक लक्षण सांगितलंय. हे ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे. क्षमा, त्याच्यासाठी पृथ्वीचं एक नाव आहे क्षमा. क्षमा शस्त्रम करे यस्य दुर्जनः किम करिष्यति अतृणे पतितो बन्धीः स्वयमेवोप्य शाम्यति. संत एकनाथांची क्षमाशीलता सर्वश्रुत आहे. खरं तर सर्वच संत क्षमाशील आहेत. पुढे आर्जव हे ज्ञानाचं लक्षण आहे. या सर्व गुणांमुळे माऊली गुरुभक्ती वाढीस लागते. शुचित्व, स्थैर्य, आत्मनिग्रह अशी ही ज्ञानाची लक्षणं सांगितली. हा ज्ञानी मनुष्य अनहंकारी असतो. ज्ञानी माणसाला मरणाचं स्मरण असतं. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे अशी त्याची धारणा असते. अलिप्तपणा हे आणखीन एक त्याचं उत्तम लक्षण. नाथ महाराज म्हणतात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, तैसे असावे संसारी. वस्ती कर वस्तीचा आला, प्रातःकाली उठोनी गेला, तैसे असावे संसारी. ही सर्व लक्षणं असली की ज्ञानी माणसाला परमात्म्याचा अनुभव येतो.
आता ही जी ज्ञानी माणसाची लक्षणं सांगितली आहेत तिच्या अगदी उलट आपण गेलो तर ती अज्ञानी माणसाची लक्षणं होतात. अज्ञानी माणूस बोलतो एक, करतो एक, कपटी असतो तो, गुरुभक्तीचा कंटाळा असतो त्याला, सतत प्रपंचामध्ये गुंतून राहणारा असतो, अध्यात्म मानत नाही. पण अर्जुना, या क्षेत्राला जाणणारा जो तो क्षेत्रज्ञ असतो आणि गुरुकृपेमुळे त्याला त्याचं ज्ञान होतं. आता मी तुला क्षेत्र, ज्ञान, अज्ञान हे सर्व विषय सांगितलेत, तेव्हा ते तू आता समजावून घे, त्यावर चिंतन कर आणि निश्चिंत हो, असं भगवंताने सांगितलंय. आता भगवंत एवढं सांगून थांबलेत, पण ज्ञानोबा माऊलींनी ही जी ज्ञानेश्वरी 700 श्लोकांची 9000 ओव्यांपर्यंत लिहिली कशासाठी? तर हे आपल्याला आणखीन जास्त सोपं करून समजावण्यासाठी. वागविलास विस्तारू, गीतार्थेशी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा, असं म्हणत गीतेमध्ये ही 20 साधनं त्यांनी सांगितलेली आहेत. यावरून माऊलींची समाजाप्रती असलेली कळकळ दिसते. माऊली तर आपल्यापर्यंत आलेल्या आहेत या सगळ्या निमित्ताने, पण आपण त्यांच्यापर्यंत आता पोहोचायला हवंय आणि त्यासाठी ज्ञानेश्वरीचं नित्य पठण, माऊलींचं स्मरण आणि विठोबाची भक्ती ही तिन्हीही सूत्र आपल्याला आयुष्यामध्ये अवलंबायचे. माऊली, निर्गुणाचे भेटी या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढचा टप्पा जो आहे पुढच्या अध्यायाचा, जो असणार आहे गुणत्रय विभाग योग, जो आपण उद्या ऐकणार आहोत. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांच्या चिंतनातून आपल्या सगळ्यांना हा फायदा होतो आहे, आपल्या सगळ्यांचं हित होत आहे असं म्हणूया आणि ऐकत राहूया निर्गुणाचे भेटी हा आपला वारी विशेष कार्यक्रम इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. मी माधुरी आज थांबते. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल